कार्तिकी एकादशी निमित्त बाबा आले. बघूया त्यांना आज काय खायचंय, तर चला विचारूया. बाबा आज काय खाणार? आज माझा उपवास आहे. उपवास? तर उपवासाला आपण आज चटक मटक बनवूया ताकातलं मिरचू. नमस्कार, चटक मटक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण विशेष असा खतरनाक ठेचा बनवणार आहे, तो सुद्धा दह्यातला किंवा ताकातला सुद्धा तुम्ही बनवू शकता. चला तर मग पाहूयात साहित्य. हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, दही, तेल आणि मीठ. आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे बारीक. मिरची बारीक कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिरची कट करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. सगळ्यात आधी आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे, मस्त भाजून घ्यायची, म्हणजे ही तिखट नाही लागणार. मिरची अशी व्यवस्थित छान भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल ऍड करायचे. तेलामध्ये जर तुम्ही मिरची टाकली तर ती तडतड तडतड उडायला लागते. सो तेलामध्ये नाही भाजायची अगोदर, कारण तिला आपल्याला खूप वेळ भाजायचं असते. आपण आता यामध्ये तेल ऍड करूया मस्त. एवढी व्यवस्थित मिरची भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि त्यानंतर लगेच आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहे. हे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही ऍड करू शकता, कमी जास्त तुम्ही ऍड करू शकता. आणि शेवटी आपण दही टाकणार आहे. शेंगदाण्याचं कूट सुद्धा व्यवस्थित भाजून द्यायचं यामध्ये, म्हणजे त्याची चव आहे ना अप्रतिम लागते. दही तुम्हाला अजून हवं असलं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. दही किंवा ताक दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट तुम्ही ऍड करू शकता, तुम्हाला तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती. आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. छान दिसते की नाही? तर आपला आता हा जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे. हा उपवासाचा ठेचा आहे. हा जो ठेचा आहे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. जर उपवास असेल तर भगरीच्या भाकरीसोबत खा आणि उपवास नसेल तर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा. उपवास पकडलेला असेल तरी मस्त आणि पकडलेला नसेल तरीही तो खायला एकदम मस्त आहे. भगरीची भाकरी आणि त्यावरती हा आहे आपला ठेचा. आज आहे कार्तिकी एकादशी, त्यानिमित्ताने मी तो बनवलाय. ताकातलं मिरचू म्हणजेच आपण दह्यातलं बनवलंय. दह्यातलं मिरचू आणि भगरीची भाकरी तयार आहे. चला तर मग बाबाला विचारूया टेस्ट कशी झाली आहे. बाबा उपवास स्पेशल खाऊन बघा. कसं आहे? छान छान छान. याला ताकातलं मिरचू किंवा ठेचा असं म्हटलं जातं. तर आपण आता टेस्ट करूया. तुम्हालाही आवडलं तर नक्की बनवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.